नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मागील लेक्चरला आपण बुककीपिंग अँड अकाउंटन्सी या विषयामध्ये सुरुवातीला आपण या ठिकाणी फायनल अकाउंट पहिलं प्रकरण अभ्यासलं, सेकंड प्रकरण होतं नॉट फॉर प्रॉफिट कन्सर्न तेही अभ्यासलं, नंतर थर्ड प्रकरण होतं ॲडमिशन ऑफ ए पार्टनर्स ते सुद्धा व्यवस्थित अभ्यासलं। त्यानंतर आता आपण चौथं प्रकरण पाहत आहोत रिटायरमेंट ऑफ ए पार्टनर। मग या रिटायरमेंट ऑफ पार्टनरमधला हा पहिलाच प्रॉब्लेम आहे। मागील लेक्चरला आपण थेअरी अभ्यासली, आता आपण पहिला प्रॉब्लेम सॉल्व करणार आहोत, बघणार आहोत। त्यासाठी तुम्ही सुरुवातीला लक्ष द्या। आपल्याला या प्रॉब्लेममध्ये या ठिकाणी ओल्ड बॅलन्स शीट दिलेला आहे, एक 5-6 ॲडजस्टमेंट दिलेले आहेत आणि आपल्याला तयार कोणते अकाउंट करायचे ते एक बघा महत्त्वाचं आहे। पहिलं अकाउंट आहे तुमचं रिव्हॅल्युएशन अकाउंट किंवा त्यालाच दुसरं नाव आहे प्रॉफिट अँड लॉस ॲडजस्टमेंट अकाउंट, दुसरं अकाउंट आहे पार्टनर्स कॅपिटल अकाउंट आणि तिसरं आहे न्यू बॅलन्स शीट। अशा प्रकारे हे 2 अकाउंट आणि एक बॅलन्स शीट तयार करायचं आहे। सुरुवातीला या ठिकाणी ॲडजस्टमेंट आपण बघू, त्या पद्धतीने त्याच्या टिक मार्क करून घेऊ। बघा या ठिकाणी गुडविलची काय टिक मार्क करायची गरज नाही, गुडविल आपण पार्टनरच्या क्रेडिटला वाटणार आहोत आणि बाकीचं या ठिकाणी इफेक्ट करणार आहोत। त्यानंतर स्टॉकला या ठिकाणी सेकंड ॲडजस्टमेंटला टिक मार्क करायचे आहे, स्टॉकवरती दुसरे ॲडजस्टमेंट आहे। फर्निचरला टिक मार्क करून घ्या, मशिनरीला टिक मार्क करून घ्या। अशा पद्धतीने स्टॉक कमी झालेला आहे, फर्निचर कमी झालेलं आहे 5% आणि मशिनरी 11% कमी झालेली आहे। ॲसेट साईडला स्टॉक 10% कमी झालेला आहे, फर्निचर 5%, मशिनरी 11%। तर तिन्हीच्या ॲडजस्टमेंटच्या खुणा करून घ्या आणि त्यानंतर तिसरी जी आहे RDD 5% ऑन डेटर्स, मग डेटर्सला पण खून करून घ्या ॲसेट साईडला, सन्ड्री डेटरला तिसरा आकडा टाकून घ्या। त्यानंतर एक चौथी ॲडजस्टमेंट महत्त्वाची आलेली लक्षात घ्या की ₹200 रिटर्न ऑफ फ्रॉम डेट क्रेडिटर्स, क्रेडिटरला आपल्याला क्रेडिटरने ₹200 डिस्काउंट दिलेला आहे, राईट ऑफ केलेला आहे, क्रेडिटरला सुद्धा यावेळी खून करा लायबिलिटी साईडला चौथा आकडा। त्यानंतर 5व्या ॲडजस्टमेंटमध्ये आपल्याला त्यांनी सांगितलेलं आहे की प्रधान पार्टनर रिटायर झालेला आहे, त्या प्रधान पार्टनरला ₹5000 रोख स्वरूपात द्यायचे आहेत आणि राहिलेला बॅलन्स त्याचा लोन अकाउंटला ट्रान्सफर करायचा आहे। आता तयार कोणते अकाउंट करायचे लक्षात घ्या, प्रिपेअर महत्त्वाचं प्रॉफिट अँड लॉस ॲडजस्टमेंट अकाउंट, पार्टनर्स कॅपिटल अकाउंट अँड बॅलन्स शीट ऑफ न्यू फर्म। अशा पद्धतीने प्रॉफिट अँड लॉस ॲडजस्टमेंट, पार्टनर्स कॅपिटल आणि बॅलन्स शीट तयार करायचं आहे। प्रॉफिट अँड लॉस ॲडजस्टमेंटलाच रिव्हॅल्युएशन अकाउंट हे सुद्धा दुसरं नाव आहे। आता आपण एक पॉईंट या ठिकाणी ट्रान्सफर करणार आहोत आणि त्याच्यावरच्या ॲडजस्टमेंट पण बघणार आहोत। सुरुवातीला लक्षात घ्या ॲडमिशन सारखाच हा टॉपिक आपल्याला सोडवायचा आहे, फक्त नाव आहे रिटायरमेंट। लक्षात घ्या कामकाज बऱ्यापैकी सेम आहे, 2-3 पॉईंट बदलले तर ॲडमिशन आणि हा टॉपिक सेम आहे। बघा सुरुवातीला द बॅलन्स शीट ऑफ राजा राणी अँड प्रधान, तिघांचं नाव येणार आहे ॲडमिशनला, दोघांचंच नाव असतं, इथं तिघांचं नाव आहे राजा राणी अँड प्रधान, हू शेअर प्रॉफिट अँड लॉस रेशो 5:3:2 म्हणजे 5 आणि 3 8 आणि 2 10 म्हणजे 5/10, 3/10, 2/10 वॉज ॲज फॉलोज। बॅलन्स शीट ॲज ऑन 31 मार्च 2018 बॅलन्स शीट दिलेला आहे। खाली बघा लायबिलिटी साईडला सुरुवातीला या ठिकाणी आपल्याला लायबिलिटी साईडला कॅपिटल दिलेलं आहे, राजाचं आहे 42,000, राणीचं आहे 37,000, प्रधानचं आहे 33,200। हे कॅपिटल पार्टनरच्या क्रेडिटला ब्रॉड डाऊन करायचे, बाय बॅलन्स ब्रॉड डाऊन। बघा पार्टनर्स कॅपिटलच्या क्रेडिटला सुरुवातीला बघा बाय बॅलन्स ब्रॉड डाऊन, पार्टनरच्या क्रेडिट साईडला राजाचं आहे 42,000, राणीचं आहे 37,000, प्रधानचं आहे 33,200।
जसं ॲडमिशनमध्ये ब्रॉड डाऊन करतो तसंच रिटायरमेंटमध्ये पार्टनरचं कॅपिटल ब्रॉड डाऊन करायचं आहे. त्यानंतर आता पुढं या ठिकाणी तिथंच लॅबिलिटी साईडला बघा रिझर्व फंड, हा रिझर्व फंड 15,000 तिघांना वाटायचा आहे त्यांच्या रेशोप्रमाणे. म्हणजे 15,000 गुणिले 5/10 म्हणजे या ठिकाणी 1500 भागाकार येणार आहे, लक्षात घ्या. म्हणजे 1500 गुणिले 5 म्हणजे तिघांना 5:3:2 रेशोमध्ये रिझर्व फंड वाटायचा आहे. बघा रिझर्व फंड पार्टनरच्या क्रेडिटला या ठिकाणी बाय रिझर्व फंड 7,500 पहिल्याला, राणीला 4,500 आणि प्रधानला 3,000. म्हणजे रेशोच त्यांचा असा आहे, लक्षात घ्या. 5:3:2 म्हणजे 5/10 म्हणजे इथं 15,000 भागिले 10 केलं की 1500 येते. 1500 गुणिले 5 15×5 = 75, 7,500 राजाला, 1500 गुणिले 3 15×3 = 45, राणीला 4,500 आणि 1500 गुणिले 2 15×2 = 30, 3,000 रुपये प्रधानला. म्हणजे 7,500 4,500 3,000. अशा प्रकारे रिझर्व फंडला आपण 15,000 रुपये तिन्ही पार्टनरला डिस्ट्रीब्यूट केलेला आहे. त्यानंतर आता पुढं बघा काय दिलेलं आहे आपल्याला. बँक ओव्हरड्राफ्ट, बँकेचं कर्ज 9,700 आहे असं लॅबिलिटी साईडला आपल्याला दाखवायचं आहे. बँक ओव्हरड्राफ्ट 9,700. बघा बँक ओव्हरड्राफ्ट 9,700 लॅबिलिटी साईडला. म्हणजे बँक ओव्हरड्राफ्टवरती ॲडजस्टमेंट नाही, त्यामुळं डायरेक्ट लॅबिलिटी साईडला. आता तिथंच आपल्याला क्रेडिटर दिलं होतं 11,200. इथं उत्तरात दाखवतो मी तुम्हाला. क्रेडिटर 11,200 त्याच्यावरती ॲडजस्टमेंट आहे. बघा इथं या ठिकाणी क्रेडिट बँक ओव्हरड्राफ्ट झालं 9,700. आता क्रेडिटर 11,200 हे क्रेडिटर आहे असं लॅबिलिटीला घ्या आणि त्याच्यावरती ॲडजस्टमेंट आहे 200 रुपये डिस्काउंट आहे. तो 200 रुपये डिस्काउंट लेस करून या ठिकाणी प्रॉफिट अँड लॉस ॲडजस्टमेंटच्या क्रेडिट साईडला दाखवायचा आहे. मग बघा या ठिकाणी आपल्याला चौथी ॲडजस्टमेंट आहे ₹200 टू बी रिटर्न ऑफ फ्रॉम क्रेडिटर्स. क्रेडिटरमधून 200 रुपये राईट ऑफ करा. म्हणजे क्रेडिटर लॅबिलिटीला घ्या, त्यातनं 200 रुपये डिस्काउंट रिटर्न ऑफ करा आणि हा डिस्काउंट प्रॉफिट अँड लॉस ॲडजस्टमेंटच्या क्रेडिट साईडला दाखवा. बघा प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या क्रेडिट साईडला या ठिकाणी दिलेले आहे बाय क्रेडिटर डिस्काउंट 200 रुपये आणि लॅबिलिटी साईडला हाच क्रेडिटरमधनं डिस्काउंट लेस करायचा आहे. रिटर्न ऑफ म्हणजे काढून टाकायचे. बघा इथं लॅबिलिटी साईडला क्रेडिटर 11,200 त्यातनं लेस रिटर्न ऑफ 200 रुपये फायदा आहे. आपल्याला 11,200 क्रेडिटरचे द्यायचे होते पण 200 रुपये डिस्काउंट मिळालेला आहे, त्यामुळं फायदा झाला. म्हणून 11,200तनं 200 गेले बाहेर 11,000 आणि हे 200 रुपये रिव्हॅल्युएशनच्या किंवा प्रॉफिट लॉसच्या क्रेडिट साईडला. अशा प्रकारे 200 लेस करून क्रेडिट साईडला या ठिकाणी लिहायचं आहे. आता पुढं म्हणजे या ठिकाणी लॅबिलिटी साईडला टोटल बघा 1,48 100 आहे. सगळे पॉईंट पाठवले. परत आहे का. कॅपिटल पार्टनरच्या क्रेडिट साईडला ब्रॉड डाऊन करा तिघांचं पण. रिझर्व फंड तिघांना रेशोमध्ये वाटा. बँक ओव्हरड्राफ्ट लॅबिलिटी साईडला दाखवा. क्रेडिटर 11,200 हे सुद्धा लॅबिलिटी साईडला, त्यातनं 200 रुपये लेस करून ॲडजस्टमेंटच्या क्रेडिट साईडला लिहायचे. अशा प्रकारे हे लॅबिलिटी साईड झालेली आहे. आता ॲसेट साईड महत्त्वाची लक्षात घ्या. ॲसेटचे सगळे इफेक्ट महत्त्वाचे ते महत्त्वाचे लक्षात घ्या. कॅश आहे 7,600. हा कॅश बॅलन्स 7,600 आपण बॅलन्स शीटच्या ॲसेटला इनर साईडला घ्यायचं आहे, कारण रोख कॅश रिटायर होणाऱ्या पार्टनरला दिलेले आहे म्हणून कॅश इनरला दाखवा. ॲसेट साईडला बघा 7,600 कॅश आपण या ठिकाणी इनर साईडला लिहिलेले आहे 7,600. नंतर ॲडजस्टमेंट बघूच. त्यानंतर पुढं आता ॲसेटला बघा डेटर्स 18,000. या डेटर्सवरती RDD आहे. आपल्याला RDD लेस करायचं
आणि प्रॉफिट अँड लॉस ॲडजस्टमेंटच्या डेबिट साईडला लिहायचे. RDD असेटला दाखवा 18,000, त्याच्यावरती तिसरी ॲडजस्टमेंट 5%. मग आता बघा 18,000 गुणिले 5 भागिले 100, त्यापेक्षा 1 शून्य झाका निम्म करा. 18,000 म्हणजे या ठिकाणी बघा 18,000च्या 5%, 1 शून्य झाका 1800 10%ला, तर 900 रुपये 5%ला निम्मे करायचे. 1 शून्य दाखवून निम्मे करा. मग 900 रुपये डेटरमधनं RDD लेस करा आणि प्रॉफिट अँड लॉस ॲडजस्टमेंटच्या डेबिट साईडला दाखवा. RDD मेंटेन ॲट 5% ऑन डेटर्स आहे. मग बघा असेट साईडला या ठिकाणी सनरी डेटर 18,000, त्यातनं लेस RDD 900, 18,000तनं 900 गेले बाहेर, 17,100 आणि हेच 900 रुपये या ठिकाणी प्रॉफिट अँड लॉस ॲडजस्टमेंट अकाउंटच्या डेबिट साईडला बघा. प्रॉफिट अँड लॉस ॲडजस्टमेंट अकाउंटच्या डेबिट साईडला टू RDD या ठिकाणी 900 रुपये. हेच रिव्हॅल्युएशनच अकाउंट आहे, त्याचं दुसरं नाव ॲडजस्टमेंट दिलेलं आहे, प्रॉफिट अँड लॉस ॲडजस्टमेंट. म्हणजे नेहमीप्रमाणे ॲडमिशनसारखीच ॲडजस्टमेंट आहे. RDD लेस करून डेबिट साईडला. आता पुढचा पॉईंट बघा. या ठिकाणी असेटला स्टॉक 17,500. स्टॉक आपला या ठिकाणी 10%ने रिड्यूस झालेला आहे, कमी झालेला आहे. म्हणजे स्टॉकमधनं या ठिकाणी 10% कमी करा आणि प्रॉफिट अँड लॉस ॲडजस्टमेंटच्या डेबिट साईडला दाखवा. बघा 17,500च्या 10%, 1 शून्य झाका म्हणजे किती येतं आहे 1750. 1750 लेस करा आणि या ठिकाणी प्रॉफिट अँड लॉस ॲडजस्टमेंटच्या डेबिट साईडला दाखवा. बघा असेट साईडला स्टॉक 17,500 लेस डेप्रिसिएशन 1750, बाहेर येणारे 15,750 आणि हेच 1750 प्रॉफिट अँड लॉस ॲडजस्टमेंटच्या डेबिट साईडला या ठिकाणी टू स्टॉक 1750. स्टॉकमधनं 10% लेस करून रिव्हॅल्युएशन किंवा ॲडजस्टमेंटच्या डेबिट साईडला. आता त्यानंतर पुढं या ठिकाणी पुढची ॲडजस्टमेंट बघा. पुढचा पॉईंट मशिनरी 30,000. आता मशिनरीवरती सुद्धा 5% रिड्यूस झालेले आहे, डेप्रिसिएशन आहे. मशिनरीमधनं सेम लेस करा 5% आणि प्रॉफिट अँड लॉस ॲडजस्टमेंटच्या डेबिट साईडला दाखवा. बघा मशिनरीवरती सेम तीच ॲडजस्टमेंट आहे. स्टॉक रिड्यूस बघा 10% होतं, लेस करून डेबिटला घेतलं. सेम तसंच मशिनरीवरती 11% बरं का, मशिनरीवरती 11%. आता या 30,000च्या 11% काढताना लक्षात घ्या 1 शून्य झाकला की 10% राहतात, 2 शून्य झाकलं की 1% राहतो. मग 1%ला 300, तर 11%ला किती 11 त्रिक 33, 3,300. 300 गुणिले 11, 11 त्रिक 33, 3,300. 30,000तनं 3300 रुपये लेस करा आणि प्रॉफिट अँड लॉस ॲडजस्टमेंटच्या डेबिट साईडला दाखवा. बघा असेट साईडला या ठिकाणी मशिनरी 30,000 लेस डेप्रिसिएशन 3,300, बाहेर 26,700 आणि हेच 3,300 या ठिकाणी प्रॉफिट अँड लॉस ॲडजस्टमेंटच्या डेबिट साईडला टू मशिनरी 3,300. म्हणजे डेप्रिसिएशन लेस करून डेबिट साईडला. त्यानंतर पुढचा पॉईंट बघा या ठिकाणी दिलेला लँड 70,000. याच्यावर ॲडजस्टमेंट नाही आहे असं हे लँड ॲसेट साईडला दाखवायचं आहे 70,000. आणि फर्निचर किती बघा 5,000, त्याच्यावर 5% डेप्रिसिएशन आहे. ते फर्निचरचं सेम तसंच ॲसेटला लेस करून प्रॉफिट लॉस ॲडजस्टमेंटला बघा. ती पण बघा ॲडजस्टमेंट म्हणजे आपल्याला लक्षात येईल. फर्निचरवर 5% डेप्रिसिएशन म्हणजे रिड्यूस झालेले, कमी होणे. मग फर्निचर सुरुवातीला बघा ॲसेट साईडला या ठिकाणी लँड 70,000 बघितलेले आपण डायरेक्ट बाहेर, त्याच्यावर ॲडजस्टमेंट नाही. आता फर्निचर 5,000 रुपये फर्निचर
त्यातनं लेस डेप्रिसिएशन आता 5,000 होती 5%, लक्षात घ्या 5,000 होती 5%, एक शून्य धाका 10%ला 500 तर 5%ला निम्मे 250. अशा पद्धतीने फर्निचरमधनं डेप्रिसिएशन 250 रुपये लेस करा, बाहेरील 4,750 आणि हेच 250 रुपये या ठिकाणी प्रॉफिट अँड लॉस ॲडजस्टमेंट अकाउंटच्या डेबिट साईडला दाखवायचे. म्हणजे डेप्रिसिएशन लेस करून प्रॉफिट लॉस ॲडजस्टमेंटच्या डेबिट साईडला या ठिकाणी दाखवायचं आहे. बघा प्रॉफिट लॉस ॲडजस्टमेंटच्या डेबिट साईडला टू फर्निचर या ठिकाणी टू फर्निचर 250. अशा पद्धतीने ॲसेट साईडच्या फर्निचरमधनं 250 रुपये लेस करून प्रॉफिट लॉस ॲडजस्टमेंटच्या डेबिट साईडला. तर या पद्धतीने आपण ॲसेटच्या सर्व ॲसेट या ठिकाणी ॲसेट साईडला पाठवून ॲडजस्टमेंट केलेलं आहे. टोटल जुन्या बॅलन्स शीटची बघा 1,48,100, ओल्ड बॅलन्स शीटची टोटल 1,48,100. परत एकदा एका शॉर्टकटमध्ये म्हणजे तुमच्या लक्षात येईल. कॅश 7,600 ॲसेटला लिहा इनर कॉलमला, डेटर्स 18,000 ॲसेटला लिहून त्याच्यामधून RDD लेस करा, ते दाखवा प्रॉफिट लॉस ॲडजस्टमेंटच्या डेबिटला. स्टॉकमधनं सुद्धा डेप्रिसिएशन लेस करून प्रॉफिट लॉस ॲडजस्टमेंटच्या डेबिटला दाखवा. मशिनरी सेम तसंच डेप्रिसिएशन लेस करून प्रॉफिट लॉसच्या डेबिटला दाखवा. बिल्डिंग ॲसेटला लिहा, त्याच्यावर ॲडजस्टमेंट नाही, डायरेक्ट आउटर कॉलमला. फर्निचर सेम तसंच ॲसेटला लिहा, त्यामधनं डेप्रिसिएशन लेस करून प्रॉफिट लॉसच्या डेबिटला दाखवा. तर या पद्धतीने आपण सगळ्या लायबिलिटी पण ट्रान्सफर केल्या, ॲसेट पण ट्रान्सफर केल्या. आता खाली ॲडजस्टमेंट बघू की कोण रिटायर झालेलं आहे. लक्षात घ्या खालच्या ओळीला बघा, आता पॅरेग्राफ करून आपल्याला दिलेलं आहे त्यांनी, आणि इथं वर्ष महत्त्वाचं आहे ते एक लक्षात घ्या. 31 मार्च 18 इयर एंड बॅलन्स शीटचं दिलेलं आहे. रिटायर 1 एप्रिल 18ला झाला आहे, म्हणजे 1 दिवसानंतर रिटायर झालेला आहे. लक्षात घ्या हा एक महत्त्वाचा बदल लक्षात घ्या की ऑन 1 एप्रिल 2018 प्रधान रिटायर्ड, इथं प्रधान रिटायर झालेला आहे. लक्षात घ्या ॲडमिशन टॉपिकला इथं ॲडमिशन शब्द येतो, ॲडमिटेड शब्द येतो, रिटायरमेंटला रिटायर किंवा रिटायरमेंट असा शब्द येतो. ऑन द फॉलोइंग टर्म्स, खालील टर्म्सनुसार प्रधान रिटायर झालेला आहे. आता प्रधान रिटायर झाला की त्याला गुडविल द्यायचं, त्याला कॅपिटल पण द्यायचं, त्याला प्रॉफिट पण द्यायचं आहे किंवा लॉस असेल तर लॉस पण द्यायचा आहे. अशा पद्धतीने हे आपल्याला 3 महत्त्वाचे रिटायरमेंटमध्ये पॉईंट बघायचे आहेत. बघा आता या ठिकाणी आपल्याला त्यांनी गुडविल दिलेलं आहे. बघा पहिले ॲडजस्टमेंट, प्रधान रिटायर झालेला आहे. गुडविल ऑफ द फर्म विल बी रेज्ड किंवा रियूज्ड इन द बुक्स ॲट ₹20,000. 20,000 रुपये गुडविलची या ठिकाणी किंमत आहे. ते आपल्याला 20,000 तिघांना रेशोमध्ये त्यांच्या क्रेडिटला वाटायचं आहे. बघा पार्टनरच्या क्रेडिटला या ठिकाणी बाय गुडविल, आता हे 20,000 भागिले 10 करू म्हणजे 2,000 येईल. 2,000 गुणिले 5, राजाला येणार 5 दुनी 10,000 गुणिले 3, 2,000 गुणिले 3 6,000 बेत्रिक 6 आणि 2,000 गुणिले 2 बे दुनी 4, प्रधानला 4,000. अशा पद्धतीने 5:3:2 रेशोमध्ये आपण गुडविल वाटलेलं आहे. आणि या गुडविलचा सेकंड इफेक्ट लक्षात घ्या. आता या गुडविलचा आपल्याला सेकंड इफेक्ट ॲसेट साईडला दाखवायचा आहे. गुडविल तिघांना वाटून टाका आणि ॲसेट साईडला सेकंड इफेक्ट दाखवा ॲसेट साईडला. तर या पद्धतीने गुडविल या ठिकाणी तिघांनी पार्टनरला वाटायचं आहे आणि ॲसेटला दाखवायचं आहे. ही झाली आपली पहिली ॲडजस्टमेंट. त्यानंतर दुसरी ॲडजस्टमेंट आपण स्टॉक, फर्निचर, मशिनरीमधून लेस केलेले डेप्रिसिएशन आणि प्रॉफिट लॉस ॲडजस्टमेंटच्या डेबिटला पाठवलेलं आहे.
तिसरी ॲडजस्टमेंट बघा, RDD ॲट 5% ऑन डेटर्स. डेटर्समधनं RDD लेस करून प्रॉफिट लॉस ॲडजस्टमेंटच्या डेबिटला पाठवलेलं आहे. त्यानंतर चौथी ॲडजस्टमेंट बघा, या ठिकाणी ₹200 टू बी रिटर्न ऑफ काढून टाका, कमी करा फ्रॉम क्रेडिटर्स. क्रेडिटरमधनं ₹200 कमी करा. क्रेडिटर आपण लॅबिलिटी साईडला घेतलेला आहे, त्यातनं ₹200 लेस केलेले आहेत. आणि सेकंड इफेक्ट प्रॉफिट लॉस ॲडजस्टमेंटच्या क्रेडिट साईडला दाखवलेलं आहे डिस्काउंट म्हणून. बाय क्रेडिटर्स ₹200 डिस्काउंट आहे, रिटर्न ऑफ कमी केलेले आहेत. अशा प्रकारे या 4 ॲडजस्टमेंट केलेल्या आहेत. आता 5वी महत्त्वाची ॲडजस्टमेंट रिटायरमेंटला सर्वांनी लक्ष द्या व्यवस्थित. आउट ऑफ द अमाऊंट देण्यापैकी, आउट ऑफ द अमाऊंट ड्यू टू प्रधानला जेवढे पैसे द्यायचे त्यापैकी ₹5,000 टू बी पेड बाय कॅश. म्हणजे प्रधानला आपण जेवढी रक्कम देणार आहोत त्यापैकी ₹5,000 त्याला रोख स्वरूपात द्या, कॅशच्या स्वरूपात. अँड रिमेनिंग म्हणजे राहिलेली रिमेनिंग अमाऊंट टू बी ट्रान्सफर टू हिज लोन अकाउंट. म्हणजे प्रधान पार्टनर रिटायर झालेला आहे, त्याला जेवढी काय आपल्याला पैसे द्यायचेत ते पैसे देत असताना ₹5,000 रोख स्वरूपात द्या आणि राहिलेले पैसे त्याच्या लोन अकाउंटला पाठवा. म्हणजे रिटायरमेंटमध्ये जो पार्टनर रिटायर होतो त्याचा बॅलन्स आपण लोन अकाउंटला पाठवतो आणि हे लोन अकाउंट आपण लॅबिलिटी साईडला देणं म्हणून दाखवतो. अशा प्रकारे हा रिटायरमेंटमधला महत्त्वाचा बदल आहे. त्याला रोख थोडेफार पैसे ₹5,000 द्या, ते कॅशमधून कमी करा आणि त्याचा बॅलन्स लोन अकाउंटला ट्रान्सफर करा. अशा पद्धतीने बघा. आता पार्टनर्स कॅपिटलला महत्त्वाचं लक्षात घ्या. आता पार्टनर्स कॅपिटल अकाउंटला हा महत्त्वाचा बदल आहे, लक्षात घ्या. सुरुवातीला प्रधान रिटायर झालेला आहे, प्रधानच्या क्रेडिटची टोटल 40,000, ती डेबिटला ₹40,000 त्याला द्यायचे, लक्षात घ्या. 40,200 त्यापैकी लक्षात घ्या त्याच्या डेबिट साईडला प्रधानच्या डेबिटला टू कॅश 5,000 रोख त्याला पैसे द्यायचेत. एंट्री होणार आहे प्रधान अकाउंट डेबिट टू कॅश अकाउंट. म्हणजे प्रधानच्या डेबिटला ₹5,000 रोख त्याला दिलेत, राहिलेले नंतर काढूच आपण. पण त्यांनी सांगितलेल्या ॲडजस्टमेंटमध्ये प्रधानला ₹5,000 रोख द्या. प्रधान अकाउंट डेबिट टू कॅश अकाउंट ही जर्नल एंट्री आपण केलेली आहे. प्रधानच्या डेबिटला कॅश 5,000 आणि कॅशच्या क्रेडिटला किंवा कॅशमधनं आपण ॲसेट साईडला कॅशमधनं ₹5,000 कमी करणार आहोत. त्याला रोख दिलेले आहे. आपल्या कॅशचा बॅलन्स कमी होणार आहे. 7,600 होता, त्यातनं ₹5,000 प्रधानला दिले, बाहेर 2,600 किंवा कॅश अकाउंट तयार केलं तरी चालेल. बॅलन्स ब्रॉड डाऊन करायचा आणि क्रेडिटला बाय प्रधान, राहिलेलं बॅलन्स 2,600 आपण असेटला घेणार आहोत. किंवा या ठिकाणी 7,600मधून 5,000 गेले, 2,600 शिल्लक कॅश आहे. म्हणजे दोन इफेक्ट, एक तर प्रधानच्या डेबिटला कॅश आणि कॅशमधून कमी करायचा बॅलन्स 5,000. आता दुसरं महत्त्वाचं लक्षात घ्या की राहिलेला बॅलन्स त्यांनी सांगितलं आहे लोन अकाउंटला पाठवा. मग ते लोन अकाउंटला पाठवत असताना आपल्याला पहिल्यांदा म्हणजे ₹5,000 आपण त्याला रोख स्वरूपात दिले, प्रधानच्या डेबिटला कॅश आणि कॅशच्या मधून ₹5,000 लेस केले. आता राहिलेला बॅलन्स त्याच्या लोन अकाउंटला ट्रान्सफर करायचा आहे. त्यासाठी आपल्याला आता प्रॉफिट अँड लॉस ॲडजस्टमेंट अकाउंट क्लोज करावं लागेल. जो काय लॉस निघेल तो लॉस पार्टनरच्या डेबिटला घ्यावा लागेल आणि नंतर राहिलेला बॅलन्स हा प्रधानचा लोन अकाउंटला ट्रान्सफर करावा लागेल. बघा आता या ठिकाणी आपल्याला त्यांनी सांगितलं आहे प्रॉफिट लॉस ॲडजस्टमेंट तयार करा, पार्टनर्स कॅपिटल तयार करा आणि बॅलन्स शीट तयार केलेलं आहे. तुम्ही सुरुवातीला ते आखून घ्यायचं आहे आणि मग हा प्रॉब्लेम व्यवस्थित समजून घेऊन ट्रान्सफर करून मग तो सॉल्व करायचा आहे आणि सोडवायचा आहे, टॅली करायचं आहे. बघा आता आपल्याला या ठिकाणी प्रॉफिट लॉस ॲडजस्टमेंट कसं या ठिकाणी क्लोज केलेलं आहे ते बघा. प्रॉफिट लॉस ॲडजस्टमेंटच्या डेबिट साईडला RDD 900, फर्निचर 250, स्टॉक 1,750, मशिनरी 3,300,
म्हणजे प्रॉफिट लॉस ॲडजस्टमेंटच्या डेबिटची टोटल येते 6200. आता 6200 आली, तीच क्रेडिटला घेतली 6200, त्यातनं क्रेडिटरचे फक्त 200 गेले, फरक आला 6000, त्याला बाय लॉस 6000. मग हे 6000 रुपये तिन्ही पार्टनरला आपल्याला 5-3-2 मध्ये वाटायचे. ते वाटत असताना लक्षात घ्या, आता मुद्दा मी तर लिहितोय 6000 भागिले 10 का तर तिघांची टोटल 5-3-2, 5-3-2 म्हणजे जी टोटल येते 10, 5-3-2ची टोटल येते 10. लक्षात घ्या, म्हणजे अशा पद्धतीने 10ने आपण भागलं तर 1 0 दाखला 600 येईल. 600 गुणिले 5, 6 35, बाय राजाला लॉस आला 3000. 600 गुणिले 3, 6 त्रिक 18, राणीला आला 1800 रुपये लॉस. आणि 600 गुणिले 2, 6 दुने 12, प्रधानला आला 1200 रुपये लॉस. म्हणजे 6000 रुपये तिन्ही पार्टनरला 5-3-2 मध्ये लॉस आपण वाटला. तर तो येतोय, राजाला येतोय 3000, राणीला येतोय 1800, प्रधानला येतोय 1200. अशा प्रकारे प्रॉफिट अँड लॉस ॲडजस्टमेंट अकाउंटचा लॉस तिन्ही पार्टनरला आपण त्यांच्या रेशोमध्ये डिस्ट्रीब्यूट केलेला आहे. आता प्रॉफिट अँड लॉस ॲडजस्टमेंटच्या क्रेडिट साईडला बाय पार्टनर, मग पार्टनरच्या डेबिटला टू प्रॉफिट लॉस ॲडजस्टमेंट. बघा आता पार्टनर्स कॅपिटलच्या डेबिट साईडला टू प्रॉफिट अँड लॉस ॲडजस्टमेंट शॉर्टकट लिहिलेलं लक्षात घ्या. प्रॉफिट लॉस ॲडजस्टमेंट, राजाला 3000 रुपये लॉस, राणीला 1800, प्रधानला 1200. अशा पद्धतीने हा लॉस आपण तिन्ही पार्टनरला 5-3-2 या रेशोमध्ये डिस्ट्रीब्यूट केलेला आहे. आता प्रधान हा रिटायर झालेला आहे लक्षात घ्या. मग आपल्याला प्रधान महत्त्वाचं प्रॉफिट लॉस ॲडजस्टमेंटचा इफेक्ट केला. हा टू कॅश अकाउंट, प्रधानच्या कॉलमला आपण टू कॅश लिहिलं 5000. आता महत्त्वाचं प्रधान अकाउंटची सुरुवातीला तो रिटायर झालेला आहे, मग त्याचा बॅलन्स जो येणार आहे तो आपल्याला लोन अकाउंटला पाठवायचा. मग बघा प्रधानच्या क्रेडिटची टोटल बघा 33200, 3000, 4000 टोटल आली 40200. तीच डेबिटला घेतली 40200. आता या 40200 मधून हे 1200 रुपये आणि 5000, 5000 आणि 1200, 6200 वजा करा. 40000तनं 6200 गेले, 34000 फरक येतोय. 40200 मधनं 6200 गेले, 34000 फरक येतोय. त्याला नाव द्यायचं टू प्रधान लोन अकाउंट, राजा राणीला डॅश. प्रधान लोन अकाउंट 34000 आणि हा 34000 रुपये लोन अकाउंट आलेला, प्रधान रिटायर झालेला आहे, त्यामुळं हे 34000 रुपये प्रधान लोन लॅबिलिटी साईडला दाखवायचं. प्रधान लोन 34000. ॲडमिशन टॉपिकमध्ये आपण टू बॅलन्स कॅरीड डाऊन म्हणायचो, तिघांचं कॅपिटल मिळायचं. पण रिटायरमेंटमध्ये हा महत्त्वाचा बदल आहे की जो रिटायर होतोय त्याचा बॅलन्स त्याच्या लोन अकाउंटला ट्रान्सफर करायचा आहे. मग हे 34000 रुपये आपण लॅबिलिटी साईडला बघा, प्रधान लोन 34000 लॅबिलिटी साईडला प्रधान लोन 34000 बघा दाखवलेलं आहे. म्हणजे प्रधान रिटायर झालेला आहे म्हणून प्रधानचं लोन लॅबिलिटी साईडला त्याला 34000 रुपये आपण देणार आहोत. लोन अकाउंटला ट्रान्सफर करायचे, ते त्याच्या स्वतःला द्यायचे किंवा वारसदाराला आपण देणार आहोत. अशा प्रकारे प्रधान लोन अकाउंट 34000 रुपये लॅबिलिटीला दाखवायचा आहे. हा रिटायरमेंटमधला महत्त्वाचा बदल आहे. जो पार्टनर रिटायर होणार आहे त्याचा बॅलन्स थोडेफार पैसे रोख द्या, राहिलेला बॅलन्स त्याच्या लोन अकाउंटला पाठवा. प्रधान लोन इट इज अँड लॅबिलिटी ऑफ द फर्म, आपल्याला पैसे द्यायचेत म्हणून तर लॅबिलिटी साईडला प्रधान लोन अकाउंट लिहिलेलं आहे. सगळं देणं लॅबिलिटीला असतं. आता राहिलेल्या पार्टनरचं बघा लक्षात घ्या, राजा आणि राणीचं बघा. राणीच्या क्रेडिटची टोटल 47500, तीच डेबिटला घेतली 47500, वरती 1800 रुपये फक्त लॉस वजा केला, फरक येणार आहे 45700. तो फरक वरती लिहा 45700 राणीचा. तसंच राजाच्या क्रेडिटची टोटल बघा 59500, तीच डेबिटला घेतली 59500, वरती 3000 रुपये लॉस आहे तो वजा करा. 59 मधनं 3000 गेले,
वरती फरक आला 56,500, त्याला नाव द्यायचं आहे टू बॅलन्स कॅरीड डाऊन. हे कंटिन्यू पार्टनर आहेत राजा आणि राणी. तर राजा राणीच्या बॅलन्सला नाव द्या टू बॅलन्स कॅरीड डाऊन. 56,500 राजाचं, राणीचा 45,700 आणि प्रधानला डॅश, कारण प्रधान रिटायर झालेला आहे, त्याचे त्याला पैसे आपण लोन अकाउंटला पाठवलेले आहेत. अशा प्रकारे राजा आणि राणीचा बॅलन्स कॅरीड डाऊन केलेला आपण आहे असा लॅबिलिटी साईडला दाखवणार आहोत कॅपिटल म्हणून. राजा आणि राणीचं कॅपिटल बघा लॅबिलिटी साईडला या ठिकाणी कॅपिटल अकाउंट राजा 56,500, राणी 45,700 आणि प्रधानचं लोनला पाठवलेलं आपण 34,000 रुपये. अशा प्रकारे कॅपिटलचे बॅलन्स लॅबिलिटी साईडला राजा राणीचं आणि प्रधानचं लोन अकाउंटला. आता लॅबिलिटीचे पॉईंट बघू आपण. पहिल्यांदा कॅपिटल दोघांचं पाठवलं, क्रेडिटर अकाउंट ट्रान्सफर केलं, बँक लोन ट्रान्सफर केलं, प्रधान लोन 34,000 ट्रान्सफर केलं. अशा पद्धतीने लॅबिलिटी साईडची टोटल येते 1,56,900. तशीच ॲसेटची पण तेवढी आली पाहिजे तर तुमचं बॅलन्स शीट टॅली झालं 1,56,900. बघा आता ॲसेट साईडला कॅश आहे 2,600, फर्निचर 4,750, स्टॉक 15,750, डेटर्स 17,100, लँड 70,000, मशनरी 26,700 आणि गुडविल 20,000. अशा प्रकारे बॅलन्स शीटच्या ॲसेटची पण टोटल तुमची येते 1,56,900. बघा ॲसेटला सुद्धा तुम्हाला दिसत असेल की 1,56,900 या पद्धतीने बॅलन्स शीटच्या ॲसेटची पण टोटल येते 1,56,900. अशा पद्धतीने रिटायरमेंट या प्रॉब्लेममध्ये टॉपिकमध्ये पहिल्यांदा प्रॉफिट लॉस ॲडजस्टमेंट क्लोज करा, म्हणजे परत एकदा ऐका 1,56,900 टॅली होते बॅलन्स शीट. पहिल्यांदा प्रॉफिट लॉस ॲडजस्टमेंट क्लोज करून जो लॉस आहे तो तिघांना वाटायचा आहे, महत्त्वाचं लक्षात घ्या. ॲडमिशनमध्ये आपण दोघांनाच वाटायचो, पण रिटायरमेंटमध्ये हा बदल आहे, लॉस तिघांना वाटा. प्रधान रिटायर झाला आहे तरी त्याला लॉस आपण दिलेला आहे, त्यामध्ये महत्त्वाचा हा बदल आहे, लक्षात घ्या. त्याचबरोबर या ठिकाणी पार्टनर कॅपिटल विचार केला तर प्रधान रिटायर झालेला आहे, प्रधानच्या डेबिटला टू कॅश थोडेफार पैसे रोख द्या, प्रधानच्या डेबिटला टू प्रधान लोन अकाउंट 34,000 रुपये हे त्याला लोन अकाउंटला आपण पाठवलेत. हा महत्त्वाचे 2 बदल आहेत की त्याला रोख पैसे पण दिलेले आहेत आणि त्याचा बॅलन्स त्याच्या लोन अकाउंटला पाठवलेला आहे. मग बाकीचं राजा आणि राणी हे महत्त्वाचे 2 आहेत. राजा आणि राणीचा हा कॅरी डाऊन केलेला बॅलन्स हे कॅपिटल आहे, हे लायबिलिटी साईडला दाखवलं आहे आपण, लक्षात घ्या. ॲडमिशन टॉपिकमध्ये तिघांचं दाखवायचो, रिटायरमेंटमध्ये 2 पार्टनरचं दाखवायचं, लक्षात घ्या. प्रधान रिटायर झालेला आहे म्हणून. आणि मग खऱ्या अर्थानं तुम्हाला तुमचं बॅलन्स शीट हे न्यू बॅलन्स शीट व्यवस्थितरित्या टॅली होत आहे आणि सगळ्या ॲडजस्टमेंट पण आपण ट्रान्सफर केलेल्या आहेत. म्हणजे ॲडमिशन आणि रिटायरमेंटमध्ये थोडासा बदल आहे की ॲडमिशनमध्ये या ठिकाणी पार्टनर ॲडमिशन घेतो, येताना कॅपिटल गुडविल आणतो, पण रिटायरमेंटमध्ये नेमकं उलटं आहे की पार्टनर या ठिकाणी रिटायर होतोय, त्याला या ठिकाणी प्रधान रिटायर झाला तसं गुडविल द्यायचं, त्या ठिकाणी रोख थोडेफार पैसे दिलेले आहेत आणि राहिलेला बॅलन्स या ठिकाणी त्याला त्याच्या लोन अकाउंटला आपण देणं म्हणून दाखवलेला आहे. तर अशा प्रकारे ॲडमिशन आणि रिटायरमेंटमध्ये थोडासा बदल आहे. तो बदल व्यवस्थित समजून घेतला तर हा सुद्धा ॲडमिशनला ऑर रिटायरमेंट टॉपिक एक्झाममध्ये विचारला जातो, त्यामुळं दोन्हीची तयारी करणं अपेक्षित आहे. आणि या ठिकाणी हा प्रॉब्लेम पण व्यवस्थित लिहा, तुमच्याच टेक्स्टबुकमधला आहे. प्रॉब्लेम लिहून त्याचा ॲन्सर पण व्यवस्थित सोडवा. काही शंका असतील तर विचारा ॲडजस्टमेंटमध्ये वगैरे पॉईंटमध्ये. आणि झालेल्या या ठिकाणी नोट्स फायनल अकाउंट, नॉट फॉर प्रॉफिट कन्सर्न आणि ॲडमिशनच्या पण आता ॲडमिशनच्या सेंड करणारच आहे मी. आणि बाकीच्या सगळ्या नोट्स व्यवस्थित लिहून काढा, नोटबुकमध्ये हा प्रॉब्लेम लिहा
आणि व्यवस्थित सॉल्व करा. काही शंका असतील तर विचारा आणि प्रॅक्टिस अकाउंटचं करा, तरच तुम्हाला अकाउंटमध्ये आउट ऑफ मार्क्स मिळतील, चांगले मार्क्स मिळतील. त्यासाठी घरी असलं तरी व्यवस्थित प्रॉब्लेम बघा, व्हिडिओ व्यवस्थित सर्व विषयाचे ऐका आणि या ठिकाणी प्रॅक्टिस चांगलं करा अकाउंटला, तर तुम्ही परफेक्ट व्हाल अकाउंटमध्ये आणि तुम्हाला सोपं जाईल. ॲडमिशन ज्यांनी चांगलं केलं आहे काही अडचण नाही, पण एखाद्याला ॲडमिशन थोडंसं अवघड जात असेल त्याने रिटायरमेंट केलं तरी माझी हरकत नाही, परंतु टॉपिकची तयारी चांगली करा. थेअरी व्यवस्थित लिहा, ऑब्जेक्टिव्ह व्यवस्थित बघा, प्रश्न उत्तरे व्यवस्थित बघा, प्रॉब्लेम व्यवस्थित सॉल्व करा. ठीक आहे. या ठिकाणी आज आपण रिटायरमेंट ऑफ पार्टनरचा पहिला प्रॉब्लेम अभ्यासला, त्यामध्ये लेजर अकाउंट अभ्यासलं, प्रॉफिट लॉस ॲडजस्टमेंट त्यालाच नाव आहे, रिव्हॅल्युएशन अकाउंट, पार्टनर्स कॅपिटल अकाउंट आणि बॅलन्स शीट. ठीक आहे. या ठिकाणी आज आपण थांबणार आहोत. कोणाला काही शंका असतील तर त्यांनी विचारा. धन्यवाद.